हॅलो एव्हरीवन, तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मी अश्विनी वानखेडे, युवा प्रशिक्षणार्थी आणि सोबतच MPSC प्रिपरेशन करणारी ॲस्पिरंट आहे। तर दोन गोष्टी चालू आहे सोबत लाईफमध्ये। सर्वात महत्त्वाचं तर जस्ट काल म्हणजे 20 तारखेला ग्रुप बीचा रिझल्ट आलेला आहे आणि आत्तापर्यंतचा सर्वात हायेस्ट कट ऑफ गेलेला आहे 62 जो कट ऑफ आहे हा ग्रुप बीचा गेलेला आहे। आणि हा कट ऑफ आत्तापर्यंत एवढा हाय कधीच नव्हता जात। 50 किंवा 55 किंवा 48 47 या मार्क्सवर कमीत कमी कट ऑफ जात होता। मॅक्झिमम तर 55 पर्यंत जाऊ शकत होता, हे सर्वांचं मान्य होतं। पण 60 पण नाही, 62 गेलं आहे। आणि कुठे ना कुठे याच्यामध्ये आपलीच गलती असं म्हणू शकतो, कारण की आपली स्टडी कमी पडली। मला 49 होते ग्रुप बीमध्ये। असं वाटत होतं की SC कॅटेगरी महिलामधून लागू शकतो, पण SC कॅटेगरीमध्ये सुद्धा 58 लागलेला आहे कट ऑफ SCमध्ये। बाकी अदर कॅटेगरीमध्ये सुद्धा सेम कट ऑफ लागलेला आहे। 60च्या जवळपास 1-2 मार्क कमी पकडू शकता तुम्ही। आणि युवा प्रशिक्षणार्थीचं असं चालू आहे की रिजॉईनिंग झालेली आहे। मला प्रॉब्लेम होता की मी जिथे जॉईन होती 6 महिन्यापर्यंत, आता 5 महिन्याचा कार्यकाळ वाढलेला आहे। तर 5 महिने कार्यकाळ वाढल्यानंतर जिथे मी रिजॉईन केलं, म्हणजे ज्या आधी PSCला मी आरोग्य विभागामध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून लागलेली आहे, तर ज्या विभागामध्ये ज्या लोकेशनला मी होती ते लोकेशन माझ्यासाठी सेफ नव्हतं आणि जाण्यासाठी पण भरपूर पैसे लागत होते। तर जवळपास एप्रिल महिन्यापासून रिजॉईनिंग चालू होतं। तर एप्रिलच्या लास्टला 29 तारखेला मी रिजॉईन केलं त्याच त्याच PSCला। बट त्याच्यानंतर मला काही दिवसानंतर चेंज करून दिला आणि मला जी सोयीस्कर होईल अशा जागेवर मला त्यांनी नियुक्त केलेलं आहे आता। तर आत्ता जर सध्या मी हा व्हिडिओ बनवण्याचा हाच एक आहे उद्देश, कारण की मी भरपूर दिवसापासून व्हिडिओ बनवलेला नाही आहे, कारण की पेपर्स येऊन झाले, पेपर देणं चालू आहे। खूप कमी मार्क्सनी पेपर जात आहे। आता ग्रुप Cची एक्झाम आलेली आहे, निव्वळ फक्त 9 दिवस बाकी आहे। आजची 21 तारीख आहे आणि 1 तारखेला पेपर आहे, म्हणजे हातामध्ये आजचा दिवस गेलेला आहे। 8 दिवस बाकी आहे। आता हॉल तिकीट पण येणार आहे। तर आता लास्ट 8 दिवसामध्ये काय करायचं आहे, तर नवीन काही वाचायची गरज नाही आहे। मी रयतची टेस्ट सिरीज घेतलेली आहे, रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज घेतलेली आहे। तर टेस्ट पेपरचंच ॲनालिसिस चालू होतं 1 तासाचं। म्हणजे ॲक्च्युली ग्रुप बीच्या पेपरमध्ये काय झालं होतं ना, की मॅक्झिमम लोकांचं, आणि त्यामध्ये मी सुद्धा होती, की ग्रुप बीचा पेपर देत असताना टाईम मॅनेजमेंट नाही झाला यावेळेस। म्हणजे मॅथ्स सॉल्व करायला वेळ नाही मिळाला। पेपर इझी आला होता आणि ग्रुप बीचे जे स्टुडंट आहे यांचं कॉम्पिटिशन होतं ग्रुप A सोबत, म्हणजे राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत। कारण जी आता राज्यसेवा आहे ही आता सप्टेंबर महिन्यामध्ये जी प्रिलिम आहे, या प्रिलिमची जी मेन्स आहे ही होणार आहे सब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये। तर त्यामुळे मॅक्झिमम जो स्टुडंटचा लाट आहे हा पूर्ण ग्रुप बी देण्यामध्ये आलेला होता, कारण की एकदम आता एका वर्षामध्ये हा पॅटर्न चेंज झालेला आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवरून सब्जेक्टिव्हमध्ये जाणं, तर हे सर्वांना एकदम मॅनेज होणं पॉसिबल नाही आहे। म्हणून आता ग्रुप बीमध्ये जास्त कॉम्पिटिशन वाढलं होतं आणि एका तासाचं मॅनेजमेंट करणं हे खूप लोकांना जमलेलं नव्हतं। त्यामुळे पेपर सोपा होता, इझी होता, पेपर चांगला गेला होता पेपर। बट कट ऑफ हा खूप हाय गेलेला आहे यावेळेसचा। आता नोव्हेंबरमध्ये प्रिलिम आहे, तर ज्या लोकांचा सुद्धा पेपर क्वालिफाईड नाही झाला, तर त्यांनी माझा पण नाही झालेला आहे। मला 49 होते त्याच्यामध्ये टोटल। म्हणजे त्यात असं वाटत होतं की लागेल होऊ शकते नाही झालं। काय बोलावं काही समजत नाही। जाऊ द्या। बट आता सध्या टेस्ट सिरीज मी, कारण की आपल्याकडे रडायला दिवस नाही आहे
आणि कॉम्पिटिशन खूप हाय आहे. कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन खूप हाय असते. कॉम्पिटिशन खूप हाय आहे. तर सध्याची परिस्थिती अशी आहे की आता ग्रुप सीची एक्झाम आहे 1 जूनला. त्यामुळे आत्ता रडत बसण्याला काही अर्थ नाही. 1 जूनची एक्झाम झाल्यानंतर ज्यांचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यानंतर विचार करता येते. तर ज्यांच्याकडे पण सर्टिफिकेट आहे आणि फॉर्म भरलेला नसेल तरी पण तुम्ही एक्झाम द्या. म्हणजे फॉर्म भरलेला तर देणारच आहे. तर आता सध्या मी काय करत आहे तर मी ही रयतची टेस्ट सिरीज घेतलेली होती. तर ती टेस्ट सिरीजच सॉल्व करणं चालू आहे. 1 तासाचा टाईम पिरियड लावून जी आहे ते टेस्ट पेपर सॉल्व करण्याची प्रॅक्टिस सुरू आहे. आणि सोबतच त्याचं ॲनालिसिस म्हणजे आता काय चुकतं काय नाही चुकत आहे. आणि जे PYQ म्हणजे ओल्ड पेपर्स स्वाध्याय अकॅडमीचं ॲप आहे, तुम्ही ते डाउनलोड करा. मी तुम्हाला जे फ्री कंटेंट मी यूज करते मी ते सांगते. स्वाध्याय अकॅडमी म्हणून आहे, त्याचं ॲप मी डाउनलोड केलेलं आहे. त्याच्या PYQमध्ये ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे टोटल 2018 पासूनचे 2018 समथिंगपासूनचे पूर्ण ओल्ड PYQ पेपर्स आहे. ज्याच्याजवळ असेल ते ठीक आहे, ज्यांनी प्रिंटआउट काढलेली आहे. पण प्रिंटआउट नसेल काढली तर आता लास्ट डेमध्ये ॲटलिस्ट जे PYQ आत्तापर्यंत ग्रुप बी ग्रुप सीमध्ये आलेलं आहे ते पाहून आणि त्याची पूर्ण प्रॉपर प्रॅक्टिस करून गेलेलं बरं. आणि टेस्ट सिरीज जे आतापर्यंत सॉल्व केली असेल ते चांगलं, बट नाही केली आहे तर आज उद्या 2 दिवसामध्ये जेवढी टेस्ट सिरीज 1-2 टेस्ट सिरीज आपण सॉल्व करू शकतो 1 तासाचा टाईम पिरियड लावून. म्हणजे जेणेकरून आपल्याला टाईम मॅनेज करता आला पाहिजे. कारण की ग्रुप सीचा पण पेपर 1 तासाचा आहे. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये मॅथ जे आहे याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मॅथ्स आणि आता जसं यावेळेस आपल्याला एक करंट अफेअर्सचे जी पेपर क्वेश्चन्स होती याच्याने मात दिली होती राज्यसेवेमध्ये, खूप आउट ऑफ आले होते. आणि आता तर कॉम्पिटिशनच एवढं वाढलेलं आहे की जेवढं आपण विचार करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त हायर कॉम्पिटिशन आहे. म्हणजे 62 कट ऑफ म्हणजे सर्वात लास्ट विद्यार्थी आहे ज्याला 62 मार्क्स आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा हाय मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत तिथे हा सर्वात लास्ट विद्यार्थी होता ज्याला 62 आहे. 62च्या खालचे सर्वे आउट झालेले आणि 62च्या वरचे सर्वे पास आउट झालेले आहेत. तर आपल्यापेक्षा खूप ज्यांचा स्ट्रॉंग बेस आहे अशी विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत आपलं कॉम्पिटिशन आहे. तर कंटिन्यूमध्ये कीप इट अप स्टडी चालू ठेवा, प्रॅक्टिस करा. PYQच्या बेसिसवरच पेपर निघू शकतो. आपण आतापर्यंत काय वाचलं काय नाही वाचलं, होईल नाही होईल या चक्करमध्ये आपण आपले पूर्ण पेपर सोडून देतो. म्हणजे कुठे ना कुठे गडबड होते. पण पेपर प्रॅक्टिस करत असलो तर आपल्याला असं वाटणार नाही की आपण ज्या दिवशी पेपर देत आहोत त्या दिवशी आपल्याला काही टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम जाणार बा म्हणून पेपर सोडवा, पेपरची प्रिंट काढा आणि पेपरची प्रॅक्टिस करा. PYQ बघून जा. तेच PYQ रिटर्नमध्ये येतात किंवा त्यांच्या ऑप्शनवर येतात. तर आपल्याकडे 8 दिवस आहे आणि म्हणजे शेवटचे 2 दिवस तरी निदान न टेन्शन घेता नॉर्मली रिलॅक्स राहून झोप काढा शांतपणे. जे तुमचे नोट्स आहे ते नोट्स वाचा आणि कीप इट अप. 1 तारखेला पेपर झाल्यावर पेपर ॲनालिसिस पाहू आपण कसा आला होता पेपर म्हणून. थँक्यू सो मच. बाय.